श्री गुरु सच्चिनंदाय नमः. तरंग दुसरा. प्रथम तरंगात अनुबंधाचा संक्षिप्त विचार सांगितला आहे. मग आता काय करणार आहेत त्याचा विस्तार या तरंगात सांगावायचा आहे. काय सांगितलंय? पहिल्या तरंगामध्ये अनुबंध म्हणजे काय, अनुबंध किती असतात याचा थोडक्यामध्ये विचार केला, संक्षेपाने विचार केला. मग आता इथे काय करायचं आहे त्याचा विस्तार या तरंगात करावायचा आहे. बरोबर आहे. अधिकाऱ्याच्या वर्णामध्ये अधिकारी कोण? तो विवेक असणारा. आणखी कोण? वैराग्य असणारा. आणखी कोण? समाधी षट संपत्ती असणारा. मग आणखी कोण? त्याच्याकडे मुमुक्षुत्व पण पाहिजे, बुद्धी पाहिजे, नित्य आणि अनित्य काय याचा निश्चय त्याच्याजवळ पाहिजे. बरोबर आहे. नऊ वर्ष आळंदीला जाऊन राहिला. कुठं जाऊन? शाळेतही आळंदीला. आणि पुढे 4-5 वर्ष कुठे काढली? आळंदीलाच काढली. बरोबर आहे ना? संपल्यानंतर त्याच्या बरोबरचे लोक इथे आले है ना. इथे त्याने 7-8 वर्ष काढले आणि ते इमामपूरला गेले. इमामपूरला जाऊन आश्रम उभा केला, पराक्रम केला त्यांनी. याने काय केलं? जशी काय संपली संस्था संपली तसा घरी आला. घरी आला म्हटल्यानंतर कोणी घेरलं सांगा बरं? काय नाही, दरवेळेला तेच ताई, माई, आका, आजी है ना, आत्या, वहिनी या सगळ्या जणांनी घेरलं आणि त्याला पटवलं. काय पटवलं? लग्न करणं किती चांगलं आहे आणि कसं चांगलं आहे, आणि लग्न नाही केल्यानंतर काय होतं हे त्याला पटवलं. बरोबर आहे. आता तो एवढं तिथे विचारसागर त्याने शिकला की नाही? नुसता विचारसागर नाही, वृत्ती प्रभाव है ना. शिकला की नाही शिकला? आणि एवढं सगळं केल्यानंतर आहे ना त्याने लग्न केलं. लग्न केलं तर काय झालं सांगा बरं? किती मुलं झाली? 4 मुलं झाली. आणि 4 मुलं म्हणजे कोण झालं? मुलगा का मुली? 4च्या 4 मुली, एका पाठोपाठ एक मुलं. तर या माणसाला मरेपर्यंत टेन्शन असेल की नाही तेवढं मला सांगा. त्याचा आनंद सगळा संपून जाईल की नाही? तुम्ही म्हणाल जर आम्हाला जर अगोदर कळलं असतं ना तरी आम्ही या भानगडीत पडलोच नव्हतो. बरोबर का नाही? तेवढं सांग. खरं आहे की नाही? कारण बाईला विचारा की लग्न केल्यानंतर काय त्रास असतो आणि किती क्लेश सहन करावे लागतात ते बाईला विचारा. तुम्ही म्हणाल बाई लग्न केल्याशिवाय राहू शकत नाही, आहे ना. असं नाही. विवेक करणारी माणसं ज्यांना परमार्थामध्ये राहायचं ती वेगळी राहिली आहेत, आजही आहेत. तुमच्याजवळ शेषाबाई म्हणून होती, माहिती आहे का तुम्हाला? कुठली? तांब्याची. बरोबर आहे ना.
तिने आश्रम बांधला, तिने सगळं काय केलं, तिने दिंडी काढली, दिंडीची प्रमुख होती ती, सगळं होत. आता तो रडत बसणार की नाही मला सांगा, रडत बसणार की नाही? ती बाई त्याला दरवेळेला सांगणार पुऱ्या महिन्याचं मला काय पाहिजे, राशन पाणी पाहिजे, बोलणार की नाही? आता ह्याला विवेक होता का नव्हता? याला विवेक करायचं शिकवलं की नाही शिकवलं होतं? याने हा शिकला होता की नाही? विचारसागर शिकला होता की नाही? शिकला होता. पण शिकला होता तो कसा शिकला? कसं शिकला? हृदयामध्ये जाऊन बसलाच नाही. तो कानाने ऐकला, या कानाने ऐकला आणि या कानाने सोडून दिला. असं नाही तुम्ही म्हणू शकत का काय आई वडिलांनी दडपण आणलं, हे नाही. दडपण कोणाचं घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपल्यावर असतो. त्यालाच म्हणतात विवेक. काय म्हणतात? हा विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व, हे काय अनुष्ठान चतुष्टय आहे ना, अधिष्ठान चतुष्टय. आपल्यामध्ये भगवंतामध्ये अंतर पडत आई वडील असले तरी त्यांचा त्याग करायला बरोबर आहे ना. तिने प्रमाणाने सांगून दिला है ना. आणि हा प्रकार काय असतो त्याचे चटके सगळ्यांनी भोगलेले असतात. असतात का नसतात सांगा? पण बाईला इलाज नसतो. सगळ्यांची टोमणं लागलेलं असतं की बाई मोठी झालीस, वयात आलीस, आता तुझ्या तिच्याकडे जा, आता तुमचा भार आम्हाला काही सहन होत नाही, त्या बाब्याचं लग्न करायचं, तू आपली लवकर गेलेली बरी म्हणून तिला घालवून टाकतात. बरोबर आहे की नाही? पण बाब्याला काय झालेलं आहे? त्याला विवेक नाही, त्याला विवेक नसतो है ना. कधी विवेक नसतो? अरे जोपर्यंत परमार्थामध्ये गेलेला नाही, कोणी समजावून सांगितलेला नाही, तोपर्यंत विवेक नसतो. पण कोणीतरी समजावून सांगितलं तरीही विवेक असू शकतो का नसतो? नसू शकतो, असू शकत नाही है ना. तर विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मला या जन्मामध्येच मुक्त व्हायचं, ही मुमुक्षुत्वाची गोष्ट. हे कसं आहे? पूर्वजन्मी तुम्ही पुण्य केलेलं असेल तर ते तुम्हाला मिळू शकतं, नाही ते नाही. प्रसंग कशावरून आणला? हे असं नाही तुम्ही 7-8 वर्ष तीर्थक्षेत्रात राहिले, 4-5 वर्ष तुम्ही संस्थेजवळ, साधू संताजवळ घालवले तर तुम्हाला विवेक येईलच असं काही सांगता येत नाही. असं नाही. साधू संतांची लग्न झाली होती की नाही झाली होती? झाली होती, पण न कळण्याच्या वयामध्ये झाली होती ना. 7व्या-8व्या वर्षी त्यावेळेला लग्न व्हायचे. तुमचं लग्न कितव्या वर्षी झालं सांगा? 21व्या वर्षी. तुमचं 13व्या वर्षी आहे ना. 13व्या वर्षी काही एवढं काय फार काय कळत असतं का? काही कळत नसतं. अशा वेळेला लग्न झाले, आता त्यांना काय करू शकणार? ते काय करू शकत? त्यांना इलच नाही. झालेलं लग्न काय करायला लागतं? निभवावं लागतं. बरोबर आहे. आणि ते सम्यक स्थिती ठेवून निभवू शकतात. जसे सावता माळींनी, तुकाराम महाराजांनी, या एकनाथ महाराजांनी निभवलं तसं तर. पण त्यांची तुलना आपणाकडे करू नये ना, है ना. त्यांनी निभवलं तरी सगळ्या जणांना निभवता येईल अशातली काही गोष्ट नाही. पण तुम्ही 6-7 वर्ष परमार्थामध्ये राहिलेत, मोठे मोठे चांगले ग्रंथ तुम्ही शिकलेत, आणि तरीही तुम्हाला काय होते? संसारात पडण्याची इच्छा होते, वाईट वाटतं. 2 माणसं सरळ माझं सत्यवान रामेश्वरांनी पराक्रम केलंय का? उद्या पराक्रम बघायला या तुम्ही.
सगळ्यांना आमंत्रण आहे बरं का. उद्या या पराक्रम बघायला, त्यांनी काय केलेलं आहे, कसा केलेला आहे, किती केलेला आहे तो बघायला या तुम्ही. आम्ही जाणार आहोत, तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे. आणि ज्या माणसाने त्यांच्याच बरोबर राहिलं, तितकेच वर्ष राहिलेलं आहे, तो माणूस संसारात पडलेला आहे. आणि आता काय त्याच्या समोर 4 मुलींचं काय करायचं. आता हे पण काय देवावर सोडून देऊन जर जाणारच तर गोष्ट वेगळी आहे ना. गोष्ट काय सांगायचंय, ही अधिष्ठान चतुष्टय सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, कुठली आहे, मुमुक्षुत्व. काय झालं, अधिकाराच्या वर्णनात मुमुक्षुता सांगितल्या. मुमुक्षुता कशाला म्हणतात, मोक्षाच्या इच्छेच मुमुक्षुता म्हणतात है ना. मोक्ष स्वरूपात कारण सह वर्तमान जगत निवृत्ती है ना. मोक्षामध्ये 2 प्रकार आहेत. कुठले 2 प्रकार आहे, कारण सह वर्तमान जगत निवृत्ती एक, दुसरा ब्रह्मप्राप्ती, असे 2 अंश आहे ना. मोक्ष म्हणजे काय, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, अशा तऱ्हेने म्हटलंय. त्याला प्राप्ती का म्हणायची हे वगैरे सांगितलेलं आहे. झालेलं आहे, त्याचं चिंतन झालेलं ना. प्राप्ती कशी आणि निवृत्ती कशी याच्याविषयी शंका झाल्या, त्याची निवृत्ती झालेली आहे. आता याच्यामध्ये 2 अंश आहेत. कुठले, एक दुःखाची अत्यंत निवृत्ती, हा एक अंश. 2 ब्रह्मप्राप्ती, असे 2 अंश आहेत. यापैकी कोणत्याच अंशाची इच्छा कोणाचंही होत नाही. बरोबर आहे का, खोट आहे काय. या 2 अंश आहेत, यापैकी कोणत्याच अंशाची इच्छा कोणाचंही होत नाही. इतकेच नाही तर सर्व जीवास विषय सुखाचीच इच्छा आहे. याकरता ग्रंथाचा आरंभ निष्फळ आहे, असे पूर्व पक्षाच्या मताने प्रतिपादन करतात. या ठिकाणी ग्रंथ ज्याला आवडत नाही, तुम्ही जे काय विधान केलंय, तुम्ही जे उदाहरण सांगितलंय, हे काय आपल्याला बरोबर वाटत नाही. जो शंका करत राहतो, सदैव शंका करत राहतो, त्याला काय म्हटलेलं आहे, पूर्व पक्ष. काय म्हटलेलं आहे ना. आणि या शंकाचं निरसन करतो त्याला काय म्हणताय, सिद्धांत पक्ष. बरोबर आहे काय. जो सदैव सदैव केवळ आणि केवळ शंकाच करत राहतो त्याचं नाव काय. आणि जो क्या करतोय, त्या शंकाचं निरसनच करण्यामध्ये पुढाकार घेतो, त्याला काय म्हणायचं, सिद्धांत पक्ष. बरोबर आहे. यापैकी कोणत्याच अंशाची इच्छा कोणासही होत नाही. 2 अंश सांगितले ना. मोक्ष म्हणजे काय, कारण सहित दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, पूर्णपणे निवृत्ती, आणि परमानंदाची प्राप्ती, हे मोक्षाचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये पहिला अंश काय, कारण सहित दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. याची कोणाला इच्छा होते का नाही होते, तो म्हणतोय की नाही होत. आणि दुसरंच काय सांगतोय की परमानंदाची प्राप्ती. ही इच्छा तरी कोणाला होते, होतच नाही है ना. तुमचं म्हणणं की होते म्हणून, कारण पुढचा उत्तरार्ध शंका निवृत्ती तुम्ही वाचलेली असेल किंवा अनेक वेळेला झालेली असेल, त्याच्यामुळे अशी इच्छा होती. याच्यासाठी आम्ही बसलोत ना पुढे तुमच्याकडे, असं तुम्ही सांगा. आम्ही इच्छावाले नाही कसं म्हणतात,
पण तो नाही कसं म्हणतोय, का नाही म्हणतोय, हे आपण वाचूया. त्याचं म्हणणं काय, यापैकी कोणत्याच अंशाची इच्छा कोणासही होत नाही है ना, तर सर्व जीवास केवळ आणि केवळ विषय सुखाची इच्छा असते. काय, सर्व जीवास विषय सुखाची इच्छा असते. दुःखाची निवृत्ती करण्याची इच्छा कोणाचीही असत नाही. आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा ही विशिष्ट इच्छा आहे ना. दुःख ही शब्द तरी कोणाला माहिती आहे. दुःखाची निवृत्ती करायची आणि ती आत्यंतिक करायची असते. आत्यंतिक म्हणजे काय हे कोणाला माहिती नाही ना, है ना. जर माहितीच नाही तर त्याची इच्छा कशी होणार, आणि इच्छाच नाही तर त्याच्यासाठी प्रयत्न कसा होणार. बरोबर आहे. परमानंदाची प्राप्ती आहे ना, परमानंदाची प्राप्ती तरी कशी होणार. कोणाला इच्छा असते नाही, इच्छा असत नाही. मग इच्छा नसेल तर माणसानं इच्छा दिसतात ना. माणसाला केवळ सुखाची इच्छा असते. कसल्या सुखाची भरती, विषय सुखाची इच्छा असते. काय सांगतात त्याने, अधोरेखा केलं, सर्व जीवास विषय सुखाचीच इच्छा आहे ना. तुम्ही या ग्रंथाचं प्रयोजन काय सांगितलं, कारण काय सांगितलं, फल काय सांगितलं, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. याच्यासाठी जीव आणि ब्रह्माचं ऐक्य ज्ञान हा ग्रंथ प्रतिपादन करतो. हा ग्रंथ प्रतिपादन करणाऱ्याला फळ आत्मज्ञान होणार आणि त्याचं फळ म्हणजे मोक्ष मिळणार. हे तुम्ही फळ सांगितलंय ना. अरे अशी जर इच्छा होत असेल ना तरच तुम्ही ग्रंथ आरंभ करा, है ना. अशी इच्छा कोणाला होतच नाही. कशी, कारण सहित दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशी कोणाला काही इच्छा होत नाही. कोण म्हणतो असं, तू सांगा. कुठला संसारी माणूस सांगतो की मला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करायची, अशी कोण सांगत. त्या बिचाऱ्याच्या डोक्यामध्ये एवढंच सांगतंय है ना. काय असतं की कोठ्यात राहत असेल तर त्याला पत्र्याचं 2 रूम मिळाले तर आनंद होतो. पत्र्याचे 2 रूम मिळाले तर स्लॅब वालं हे 2 रूम मिळाले तर आनंद होतो. आणि पोरगा कुठे शिकला, मोठा झाला, ऑफिसर झाला तर त्याने घर बांधून दिलं आपल्याला, टाईल बिल वाला, असं चकचकीत फरशीवाला. त्याचा मला त्रास होईल ताई. हा, त्रास होणार. तर त्याला आनंद होतो की नाही. ज्याच्या जवळ काहीच नाही आहे त्याला तुम्ही सायकल भेट दिली का आनंद होतो की नाही, है ना. आणि सायकलवाल्याला तुम्ही मोटरसायकल भेट दिली किंवा कशी तरी मिळून दिली तर त्याला आनंद होतो की नाही, आनंद होतो. पण मोटरसायकल दिली आणि त्याला 4 चाकी दिली तर मग किती आनंदाने माझ्याकडे येतो, पेट्रोल घालून इथे येतो आणि स्वामीजी पूजा करतात, पूजा करा. म्हणजे त्याला आनंद झालेला तो व्यक्त करण्यासाठी त्याला आजच्या भाषेमध्ये शेअर करणं म्हणतात. आम्हाला देखील त्याच्यामध्ये गुंतवून टाकतो की आमच्या आनंदात सहभागी व्हा, पूजा करा, तो मला मान देतोय, हे ना. तर त्याला खूप आनंद येतो. 4 चाकी आली घरात, त्याचा प्रत्येकाला आनंद असतो की नाही, नसतो का हो ताई, असतो की नसतो, असतो आनंद ना, नाही का सर. पण 4 चाकीच्या आनंदात फॉर्च्युनर गाडी असते ना, तिथे तर काहीच त्रास होत नाही, है ना. म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये आलं की नाही, टोचणी आली की नाही, त्याची फॉर्च्युनर आहे, माझ्याकडे फॉर्च्युनर नाही.
काही जण तुमच्यासारखे संतुष्ट असतात, चार चाकी आली ना बस झाले, फॉर्च्युनर नको मिळू दे, कुठे जाता येतं ना काय येतं ना बस झालं. समाधानी असणारे काही लोक असतात, पण विषय सुख हे तुमचं समाधान वाढवत नाही, असमाधानच वाढवत जात. आणि अशा विषय सुखाचीच जीवाला काय असते, गरज असते, इच्छा असते. तेव्हा तुम्ही जी इच्छा किंवा प्रयोजन सांगितले कुठलं, परत ध्यान लक्षात घ्या, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, ही इच्छा कुणालाही होणार नाही. नाही म्हणजे नाही. हे कोणाचं सांगणं आहे? चला, पूर्व पक्षाच्या मताने अधिकाराचा असंभव. पहिलं काय सांगितलं? इच्छा नाही. आता अधिकारी नाही म्हणून सांगितलं. काय सांगितलं? असा अधिकारी असू शकत नाही ना. मूलासह वर्तमान म्हणजे अविद्येसह जगत निवृत्तीची कोणी इच्छा करीत नाही. काय करतोय? मूलासह वर्तमान म्हणजे अविद्येसह, मुळासकट अविद्येसह जगत निवृत्तीची कोणी इच्छा करतो का? नाही. ते मग फक्त त्रिविध दुःख नाशाचीच इच्छा सर्व जीव करत असतात. कोणाची कुठली इच्छा होत नाही आणि कुठली इच्छा होते. त्रिविध मुळासकट, मूलासह वर्तमान, अविद्येसह जगताची निवृत्ती याची इच्छा कुणालाही होत नाही. पण तीन दुःखाची नाशाची इच्छा मात्र सर्व जीव करत असतात, है ना. जगात जितकी दुःखे अनुभवाला येतात त्याला 3 राशीमध्ये टाकलाय. 1, 2 आणि 3 राशीमध्ये टाकलेला आहे. जितके म्हणून दुःखाची गणना कराल त्यानं 3 राशीमध्ये टाकलेलं आहे. बघा, त्यात रोग क्षुधाधिकापासून होणाऱ्या दुःखास आध्यात्मिक म्हणतात का? आध्यात्मिक दुःख. पहिलं दुःख कुठलं? आध्यात्मिक दुःख म्हणजे काय? रोग आणि भुकेपासून होणाऱ्या दुःखाला काय म्हणतात? आध्यात्मिक. मतलब शरीरात होणारी दुःख आहे ना, भूक, तहान, आजारपण पडणं, या गोष्टीला आध्यात्मिक दुःख म्हणतात, है ना. चोर, व्याघ्र म्हणजे वाघ, सर्प इत्यादी पासून होणाऱ्या दुःखास आळीभोवती यांना भूत म्हणतात. काय म्हणतात? भूत म्हणजे ते नाही आहे, मेल्यानंतर आत्मा जे होतं ते भूत नाही. ते भूत म्हणजे भूत पदार्थ है ना. तर कोण ते? चोरापासून दुःख होतं की नाही? चोरी गेली तर, है ना. परळीला ते कारभारी लाड म्हणून इथले होते, इथले कारभारी लाड म्हणून होते, थर्मल मध्ये काम करायचे. एक रात्री येऊन त्यांच्या घरामध्ये चोर दरोडेखोर आला, त्यानं सगळ्यांना पीठ पिटलं, घर लुटून घेऊन गेला. बसली बोंबलत. महिना लागला बघावायला सगळं, त्यांना घरातलंही गेलं सगळं, है ना. भर शहरामध्ये, परळी शहरामध्ये चोर व्याघ्र. इकडून येत असताना काय दिसलं? रस्त्यामध्ये काय दिसलं? वाघ दिसलं. इकडून जाताना बिबट असेल, व्याघ्र. आता इकडे ते सर्प चावून बसलेला आहे विचार भावाला, है ना. श्रीमुखादम होत त्यांचं. सर्पातीचं भय आहे की नाही. तर चोर, व्याघ्र, सर्पाधिकापासून होणाऱ्या दुःखात काय म्हटलं जातं? आधिभौतिक. 2 नंबरचं दुःख. नंतर यक्ष, राक्षस, पिशाच, शीत वाताधिकापासून होणाऱ्या दुःखास आदिदैविक दुःख म्हणतात, है ना. पाऊस खूप पडला, कोणावर दोष जाणार? आपल्यावर, त्याच्यावर. पाऊसच नाही पडला तर कोणावर जाणार?
दुःख झालं की नाही, है ना. पर्जन्य रागावला, वरुण रागावला, है ना. तर आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख, बरोबर आहे ना. आध्यात्मिक म्हणजे शरीरात होणारी दुःख, आधी भौतिक दुःख म्हणजे प्राण्यापासून माणसापासून होणारी, दुसऱ्या माणसापासून होणारी दुःख, आणि तिसरं आधी दैविक म्हणजे काय, देवतापासून होणारी दुःख. पाऊस पडला नाही, अग्नीचा कोप झाला, उष्णता वाढली, खूप थंडी पडली, उष्णता वाढल्यामुळे लोक मरतात का नाही मरतात, हा. ऊन लागून माणसं मरतात की नाही, लू लग्न करते, है ना. आणि आधी दैविक दुःख किती आहेत सांगा बरं. हा, कोणते कुठले, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, 3 दुःख आहेत. हे लक्षात आलं. 3 राशीमध्ये सगळे दुःख आहेत ना, ती याच्यापैकी कुठल्या तरी एका मध्ये राशीमध्ये याला त्रिविध तापाची झाली सोडवण, बोळवण लिहा, आहे ना. हे कधी त्रिविध ताप, हे जे म्हटलं ना तो लिहायचं असेल तर लिहा. त्रिविध तापाची झाली बोळवण, कधी, ज्ञान झाल्यानंतर होईल, आहे ना. पण हे ताप होणार का नाही होणार, होणार. मग बोळवण झाली म्हणजे काय करायचं. त्यात ही संकट आल्यानंतर जो तुम्हाला क्लेश होतो, तुमच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होते, तुमच्यामध्ये हृदय चिंतेने घेऊन जात, हा ताप कमी होतो. संकट येणार नाही. पाऊस नाही पडणार का, हा. बघ मी उदाहरण सांगतो. पाऊस नाही पडला, जून गेला, जुलै गेला, ऑगस्टही गेला, अर्धा सप्टेंबर आला तरी पाऊस पडलाच नाही. आता काय कसं करायचं. पेपरामध्ये बोंबाबोंब, शरद पवारांचे दौरे, मुख्यमंत्र्याच्या काय पत्रकार परिषदा, मोर्चे, सगळं सुरू झालं. सारखं सरकार पक्षाला दोष द्यायचं सुरू झालं. मी 5-6 वर्षापूर्वी कधीतरी अर्ध्या सप्टेंबर मध्ये एवढा पाऊस कोसळला की सगळी धरण भरून गेली, आणि गोदावरीला पाणी आलं, आणि जायकवाडी पण भरून गेली. कधी, सप्टेंबर मध्ये. नंतर आता बघा, मग हे कोणाचं आहे. तुम्ही कितीही काय करा, बंधारे बांधा, धरणं बांधा, हे तुम्ही बोर काढा, तुम्ही विहिरी खोदा, विहिरीसाठी तुम्ही अनुदान द्या, सगळं द्या. यशवंत बंधारा, वसंत बंधारा, त्याच्यानंतर काय ती कोल्हापुरी बंधारा, त्याच्यानंतर आणखी काय इकडे काय कुठली ती योजना पंकजाताईची, जलयुक्त शिवार योजना, किती पैसे काढून घ्या तुम्हाला, आहे ना. पण साधू संत काय म्हणणार, तो शांत राहणार ना. तो काय म्हणणार, अरे देवाचा पाऊस पडल्याशिवाय याचा काहीच उपयोग नाही, एक काय कोरडच राहणार, पाझर तलाव कोरडा राहिला, काय उपयोग आहे ना, नाही होणार. पण देव पूर्ण मारतही नाही ना. या वर्षाला धरणं नाही, आमचे तलाव भरलेलं नाही, पण पिकं चांगली आहेत की नाही. पण एखाद्या वर्षी काय केलं, त्याने जर बसला, शांत राहिला, तर एवढी बंबा बंब होते. ते कोण, नास्तिक मंडळीच करत राहतात ना. पण तो सात्विक माणूस काय म्हणेल, अरे देवाला पण विश्रांती नको का, काय म्हणाल तो. 5 वर्ष 4 वर्ष त्याने ओतला, एखाद्या वर्षी त्याला आराम नको का. तुम्ही सबंध दिवसभर काम करता, रांच्याला तुम्ही आराम करता का नाही करता ना. मग देवालाही आराम नको का. देवाची मर्जी ठीक आहे ना, पडणं न पडणं ही त्याची मर्जी आहे. त्याची मर्जी आहे हे तुम्ही समजून घ्या. कोण समजावून सांगतो, हे अडाणी येड बांग, ते आपल्याला काय करते, समजावून सांगतोय. मग तो शाणा की बोंबलला नाही शाणे, कोण सांगा. तोच छान आहे की नाही, त्याला दुःख नाही, काय नाही. ती साधी सुधी गरीब माणसं आहेत ना,
ही गरीब माणसांचं शहाणपण तुम्ही लक्षामध्ये घ्या. ती विनाकारण मोर्चा काढत नाही, हे हायवे बंद हे करत नाही, हे राजकारणाला करायचं असतं. त्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये किती दुष्काळ आले आणि किती आम्ही पचवलेले आहेत सगळेच्या सगळे, आहे ना. तो सांगतो एखाद्या वर्षाला काय जर पाऊस पाणी झालं नाही तर पुण्याला जायचं, कुठे मुंबईला जायचं, औरंगाबादात जायचं, जसं मिळेल जेवढं जितकं मिळेल ज्याने मिळेल तसं काम करायचं. त्या हायवेच्या वर जे उड्डाण पूल असतात त्याच्या खाली राहायचं आणि जसे तसे दिवस काढायचे आणि मग परत यायचं. मग पुन्हा पाऊस पडणारच आहेत ना, असं थोडंच आहे. वाईट दिवस आले तर वाईट दिवस जसे तसे काय काढून टाकायचे. पण उगाच आपण हायवे बंद, मोर्चे काढले, याला चक्का जाम असल्या गोष्टीमध्ये चांगला माणूस सज्जन माणूस फसत नाही. हे लक्षात येतोय का? याचा अर्थ तुम्हाला समजतंय का? हे ज्याला कळतंय, विवेक आहे, तो ह्या असल्या राजकीय फंड्यामध्ये फसत नाही, है ना. ज्याला समज आहे तो काय करतोय, दुःखाचे काळ येणारच आहेत पण ते सहन करायचे असतात. त्याच्यासाठी काय सांगतात तुकाराम महाराज, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ पुढे भोगणे ते फळ आहे संचिताते, हे सांगतात ना. मग आमच्या जवळ शक्ती आहे की नाही, आहे ना, कशाची? आलेल्या वेळाला निवारून नेण्याची शक्ती आहे की नाही. आणि त्यांच्याजवळ शक्ती नाही ना, म्हणून ते व्याकुळ होतात, घायकुतीला येतात, आहे ना. दोघांमधला फरक तुम्हाला समजलं का? सांगण्याची गोष्ट काय की अशा तऱ्हेने ही दुःख असतात. ही दुःख त्रिविध तापाची झाली बोळवण म्हटलंय ना, ही कोणाची होईल? जो परमार्थामध्ये आहे त्याची बोळवण होईल. पण जो परमार्थामध्ये ज्याने आपला परमार्थाचा जरा देखील स्पर्श आपल्या अंगाला लावून घेतलेला नाहीये त्याला होणार नाही, तो बोंबलतच बसेल. बरोबर आहे. तर सांगणं कुठपर्यंत आलं आपण? त्रिविध ताप दूर करण्याचीच इच्छा सगळ्या जीवांना असतात. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करण्याची त्याला कधीही इच्छा होत नाही. चला, या 3 प्रकारच्या दुःख नाशाची सर्व पुरुषांना इच्छा होते. मिळालं का? हा, दुःख, या 3 प्रकारच्या दुःख नाशाची सर्व पुरुषांना इच्छा होते. दुःखाहून भिन्न जी अविद्या आणि तत्कार्य जगत याचे नाशाची कोणीही इच्छा करत नाही. ज्याने याच्याजवळ बसलो होतो खरवळकरा बरोबर, त्याने काही लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही सुद्धा लिहून घेतलं तर तुमचं सुद्धा काय होईल, तुमचे संदर्भ आम्ही ठरवलेलं आहे दोघांनी मिळून की प्रत्येक पाठाच्या अगोदर बसायचं आणि काय करायचं, काही प्रमाण संतांची वचनं मिळतात की नाही हे बघायचं. तर लिहून घ्या. पहिलं लिहिलंय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. इथं वर मी लिहिलेलं आहे ना, असं लिहा वर 1 2 3 4 5. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. बरोबर आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. उत्तर काय देतोय तो? देव न लगे, देव न लगे, असं उत्तर देतोय. 1 नंबर. काय दिलं? लोकांची इच्छा सांगतायत काय पाहिजे, देव नकोय यांना. देव न लगे, देव न लगे लिहून घेतलं. दुसरं घ्या, लोकांची इच्छा काय असते? 2, ल्यावे, खावे, बरे असावे सदैव. पूर्णविराम करा. ह्याची करी हाव संसारी. ते नाही का तुमच्याजवळ? ऐकतं मिळतंय. काय म्हणतंय? यावे, खावे, बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. एवढीच इच्छा असते त्याला.
तीन नंबर लिहा, विषय ओढी भुलले जीव. आता यांची कोण करील कीव. लिहितात ना, ज्यांना कोणाला सावकाश लिहिण्याची सवय आहे किंवा लिहिण्याची सवय नाही, याने मला जरा थांबा म्हणून पुन्हा विचारावं. काय, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव. चांगल्या अक्षरात लिहा, वरच्या बाजूला लिहायची, इथे जागा असते. मग असा आडवा लिहायचा, मग असा लिहायचा, मग खाली लिहायचा, तिथे चिन्ह काहीतरी करून ठेवायचं. नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेही. तुकाराम महाराज आपणाला, आपण जे शब्द प्रयोग करू शकत नाही ते शब्द प्रयोग सुद्धा तुकाराम महाराज धाडसाने करतात, कारण ते बोलचालीचे आहेत शब्द. म्हणून संसाराच्या चौथा, संसाराच्या पडे वेडी, आवडी पोटी केवडी. झालं. हागो जाता दगड साची, हागो जाता दगड साची, पूर्णविराम. अंतरी हा संकल्प. जीवाची काय दाखवलेली आहे, दशा दाखवलेली आहे, जीवाच्या इच्छा दाखवलेल्या आहेत. काय काय सांगितलं, तुमच्या जवळ जरी देव घ्या देव घ्या म्हणून कोणी संत आला काय ना, तरी तो शेवटचं, हागो जाता दगड साची, अंतरी हा संकल्प. संसाराच्या पडे वेडी, आवडी पोटी केवडी, हागो जाता दगड साची, अंतरी हा संकल्प. सकाळी डबा घेऊन जात असेल, जुन्या काळातली गोष्ट आहे ना, घर बांधत होता, दगडाची गरज होत, तर दगड हे घेऊन जाता जाता एवढे दगड तर नाही, एखादा एक एक दगड रोज आणून टाकायचा तिथे. हा संकल्प, घर बांधायचं म्हणून दगड गोळा करत असायचं. आता ह्याच्यामध्ये खाली बघा, या तीन प्रकारच्या दुःख नाशाची सर्व पुरुषांना इच्छा होते. दुःखाहून भिन्न जी अविद्या आणि त्याचं कार्य जगत, याच्या नाशाची कोणी इच्छा करीत नाही. अधोरेखा करा. बरोबर आहे. सर्व सकळ दुःखाची निवृत्ती कधी होईल, कारण वर्तमान जगत निवृत्ती झाल्या वाचून सकळ दुःखाची निवृत्ती शक्य नसल्यामुळे. वैषयिक दुःखाची काय करतो तो, इच्छा करतोय. सगळ्या दुःखाची इच्छा कधी होईल तुम्हाला, कारण सहित अज्ञानाचा नाश करायची इच्छा झाली तरच तुम्हाला काय सकळ दुःखाची नाश करण्याची इच्छा होईल. बरोबर आहे. कारण सवर्तमान जगत निवृत्ती झाल्याशिवाय सगळ्या दुःखाची निवृत्ती शक्य नसल्यामुळे सर्व दुःख नाशाची इच्छा करणे म्हणजेच कारण सवर्तमान जगत निवृत्तीची इच्छा करणे होय. है ना. सकळ दुःख नाशाची इच्छा होणं याचाच अर्थ काय,
कारण सह वर्तमान जगत निवृत्तीची इच्छा करणं होय. जर तुम्हाला सगळ्या दुःखाचा अज्ञानासह संपूर्ण जगताची निवृत्ती झाल्याशिवाय ना संपूर्ण संसार हा मिथ्या आहे असा तुमचा दृढ संकल्प झाल्याशिवाय, दृढ निश्चय झाल्याशिवाय, संकल्प नव्हे निश्चय झाल्याशिवाय सगळ्या दुःखाची निवृत्ती होणे शक्य नाही. म्हणून सगळ्या दुःखाची इच्छा कधी होईल, सगळ्या दुःखाची इच्छा कधी होईल? कारण दुःखाची जगत निवृत्तीची इच्छा करणं होय. सगळ्या दुःखाची निवृत्ती करणं म्हणजे काय? म्हणजेच कारण सहित अज्ञानाची निवृत्ती करणे. असं जर सिद्धांती म्हणतील तर हे म्हणणे बरोबर नाही. काय सिद्धांती काय सांगतोय? अरे कसं नाही इच्छा होणार आहे? सगळ्या कुठलं दुःख आपल्या वाट्याला येऊ नये असं प्रत्येक जीवाला वाटतं की नाही वाटतं? हा, माझ्या वाट्याला कुठलंही दुःख येऊ नये असं सगळ्या जीवांना वाटतं का नाही वाटतं? वाटतं ना. मग हे सगळ्या दुःखाची निवृत्तीची इच्छा होते याचाच अर्थ काय? कारण सहित अज्ञानाचा नाश व्हावा ही इच्छा. त्याला बोलता येत नसेल ना, काय तुमची परिभाषा त्याला कळत नसेल, तुमची भाषा तत्वज्ञानाची भाषा त्याला भले कळत नसेल, पण त्याचा भावार्थ काय तोच आहे ना. तोच आहे म्हणजे काय? त्याची इच्छा काय? कुठलंही दुःख माझ्या वाट्याला येऊ नये है ना. पण कुठलंही दुःख त्याच्या वाट्याला काय येतं? कारण अज्ञान असतं, अज्ञान सहित कार्य असतं. म्हणूनच काय होतं? सगळं दुःख त्याच्या वाट्याला येतं ना, है ना. सगळ्या दुःखाची जर त्याला इच्छा असेल आणि ती असते प्रत्येक जीवाला की मला कुठलंच दुःख माझ्या बाजूला येऊ नये, माझ्या वाट्याला येऊ नये, हे प्रत्येकाला वाटत असतं. तो व्यक्त करू शकत नाही, तुम्ही व्यक्त करतायत है ना. तुम्ही व्यक्त करतायत, तुम्ही बोलतायत. काय कहतात? सकळ दुःखाची निवृत्ती कारण सहित अज्ञानाविना होणं शक्य नाही. जर तो सकळ दुःखाची निवृत्तीची इच्छा करत असेल तर तो बोलत नाही, बोलू शकत नाही. पण त्याचा अर्थ हाच आहे की कारण सहित अज्ञानाची निवृत्ती हाच आहे. असं कोण सांगेल? सिद्धांती सांगतोय. काय सांगतोय? प्रत्येक जीवाला सकळ दुःखाची निवृत्ती व्हावी की न व्हावी असं वाटतंय. हे तर तुम्हाला कबूल आहे. मग याचाच अर्थ काय? कारण सहित अज्ञानाची निवृत्तीची त्याला इच्छा होते. फक्त तो कारण सहित अज्ञानाची इथलं एवढं बोलू शकत नाही ना, है ना. तो काय म्हणतोय? माझ्या वाट्याला एकही दुःख येऊ नये अशी त्याची इच्छा आहे ना, है ना. पण ही इच्छा पूर्ण कधी होईल? अज्ञानासहित सगळं कार्य जगत नष्ट होऊन जाईल त्याच्यासाठी, त्याच वेळेला ही इच्छा पूर्ण होईल. पण त्याला ही इच्छा असते की नाही सगळ्या दुःखाची निवृत्ती व्हावी? ही त्याला इच्छा असते की नाही? ही जर त्याला इच्छा असेल तर मग कारण सहित अज्ञानाची निवृत्तीची त्याला इच्छा असते असं जर तुम्ही म्हणत असाल, तुम्ही म्हणजे सिद्धांती, तर काय सांगतो? असे जर सिद्धांती म्हणत असेल तर हे म्हणणे बरोबर नाही, है ना. का बरोबर नाही? हे म्हणणे बरोबर नाही म्हणजे काय? कारण सहित अज्ञान सकळ दुःखाची इच्छा तर होते जीवाला, मग पण कारण सहित अज्ञानाची निवृत्तीची इच्छा जीवाला होत नाही. सगळ्या दुःखाची निवृत्तीची इच्छा होते, पण कारण सहित अज्ञानाची निवृत्ती व्हावी अशी इच्छा कधी होत नाही.
हे कोण सांगतोय? पूर्व पक्षी सांगतोय. चला, औषधापासून रोग दुःख है ना, गणना करतोय, तो सूची करतोय. औषधापासून रोग दुःख, भोजनापासून क्षुधा दुःख, शस्त्राने थोर व्याघ्राधिकापासून होणारे दुःख आणि मंत्रतंत्राने प्रेत पिशाच दुःख निवृत्त होते. म्हणून अज्ञान सहवर्तमान जगत निवृत्ती रूप मोक्षाच्या प्रथम अंशाची जरुरी राहत नाही. म्हणून मोक्षाच्या प्रथम अंशाची कोणाची इच्छा होत नाही. हे पूर्व पक्ष आहे. पूर्व पक्षाने काय सांगितलं की तुमचा मोक्ष काय? अज्ञान दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, हा पहिला अंश ना. दुसरा अंश काय? परमानंदाची प्राप्ती है ना. तो पहिला अंश आहे. दुसऱ्या अंशाचा आपण नंतर विचार करू. पण पहिल्या अंशाची दुःखाची आत्यंतिक निवृत्ती ही कोणालाही अभिप्रेत नाही आहे, कोणालाही कोणीही करत नाही. कारण काय? औषधापासून रोग दूर होतो की नाही, है ना. शरीराचे क्लेश दूर होतात की नाही. ताप आला तर गोळी घेतो की नाही, घेतो ना. अगदीच नडायला लागलं तर आतमधलं काय झालेलं आहे कापून टाकतो की नाही, है ना. कुठला तरी गाठ बीट आतमध्ये आलेली असेल तर ती कापून टाकतो की नाही, कापून टाकतो ना. ऑपरेशन करतो, मग बरं वाटतं की नाही, होतं. औषधापासून रोग दुःख होते. भूक कोणापासून दूर होतं? भोजनापासून. तहान पाण्यापासून दूर होते ना. आणि समजा चोर आले आणि तुमच्या घरात बंदूक असेल है ना, आणि तुम्ही रोखून धरले तर तो येतील का नाही येतील? पळून जातील ना. मग तेही चोरट्यापासून तर दुःख तुमचं दूर होईल की नाही? का घरात बंदूक ठेवली तर, तलवार ठेवली तर, बरोबर आहे ना. शस्त्रांनी थोर व्याघ्रापासून होणारे दुःख आणि मंत्रतंत्र हे आहेतच की, है ना. मंत्रतंत्राने प्रेत पिशाचे दुःख निवृत्त होते. त्याच्यामुळे तिन्ही दुःख निवृत्त होतातच ना. आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक, हे तिन्ही दुःख दूर होतात. म्हणून अज्ञानासह जगत निवृत्ती रूप मोक्षाच्या आत्यंतिक दुःख निवृत्तीची इच्छा कोण करणार आहे? नाही करणार आहे, ती होऊ शकत नाही. म्हणून मोक्षाचा एक अंश कोणालाही नको जाईल. कारण काय? दुःखाची निवृत्ती कशाने होते? औषधापासून रोगाची निवृत्ती होते, है ना. नंतर भोजन पाणी याच्यापासून क्षुधा आणि तहान याची निवृत्ती होते. शस्त्राच्या पासून चोराची, डाकूची, दुःखाची, वाघाची दुःखाची निवृत्ती होते. आणि मंत्रतंत्रापासून प्रेत पिशाचाची निवृत्ती होते. म्हणून दुःख निवृत्ती अज्ञान दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, या पहिला अंश कोणाला निर्माण होणार सांगा. आणि त्याच्यासाठी तुम्ही ग्रंथ प्रारंभ करतायत, हे बिलकुल चुकीचं वाटतंय आम्हाला. पूर्वपक्षाने सांगितलं ना, पहिला अंश संभवत नाही. पहिला अंश कुठलं? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. हा अंश, एवढा अंश होतच नाही, कारण याची कोणाला इच्छा असते, असतच नाही. बाकीच्या गोष्टीने दुःख निवृत्ती होत आहे, मग ही इच्छा कोणाला होईल? त्याचप्रमाणे ब्रह्मप्राप्ती रूप मोक्षाच्या दुसऱ्या अंशाचीही कोणाच इच्छा होणे संभवत नाही. कशाला? आता काय सांगितलंय? परमानंदाची प्राप्ती. या दुसऱ्या अंशाची, पहिल्या अंशाची इच्छा कोणालाही होणार नाही, हे समजावून सांगितलं का? कसं? शरीर व्याधी विधी असेल तर औषध घेतील. मनाची व्याधी असेल तर मानसोपचार तज्ञाकडे जातील, है ना. भूतप्रेत बाधा झाली तर मांत्रिक तांत्रिकाकडे जातील. चोर व्याघ्रापासून होणाऱ्या भीतीसाठी घरामध्ये बंदूक ठेवतील,
आहे ना. हे सगळं झाल्यानंतर त्रिविध तर्फाची झाली बोळवण झाली ना. मग आता त्याच्यासाठी दुःख निवृत्तीची इच्छा आणि पुन्हा तुमच्या ग्रंथाची इच्छा कोणाला होणार आहे बरं सांगा बरं. नाही होणार आहे. आता दुसरा अंश म्हणजे परमानंदाची प्राप्ती. त्याचप्रमाणे ब्रह्मप्राप्ती रूप मोक्षाच्या दुसऱ्या अंशाची कोणाच इच्छा होणे संभव नाही है ना. कारण ज्या अनुकूल पदार्थाचे ज्ञान असते त्याच्याच प्राप्तीची इच्छा होते. अधोरेखा करा. कोणाची इच्छा होते. हा पदार्थ मला अनुकूल आहे. काय हा पदार्थ मला अनुकूल आहे ना. लग्न जमवायच्या वेळेला सुद्धा बघतात ना सगळे है ना. काय 1 2 3 4 5 6 7 8 बघतात. किती प्रसंग येतात. कंटाळून जातात ना काही माणसं. मग त्यावेळेला ज्या वेळेला वाटतं तुम्हाला काय हे समोरचा माणूस मला अनुकूल आहे, माझा जोडीदार बनण्यासाठी अनुकूल आहे. तुझी काय इच्छा आहे, तुमची काय इच्छा आहे, तुमची काय इच्छा आहे, सगळ्यांची काय इच्छा, यांची सगळ्यांची काय इच्छा. जमलं चला मुहूर्त बघा. असंच असतं ना है ना. जरा तिथे थांबा बसा कुठे. त्याचप्रमाणे ब्रह्मप्राप्ती रूप मोक्षाच्या दुसऱ्या अंशाची कोणाच इच्छा संभवत नाही. कारण हे मला अनुकूल आहे. काय हे मला अनुकूल आहे असं ज्या वेळेला तुम्हाला समजत म्हणजे ज्ञान होतं त्याच वेळेला तुम्हाला त्याची प्राप्तीची इच्छा होते है ना. काय सुरुवातीला मोबाईल नव्हते ना. मग आपण सगळेच जण मोबाईल धारी कसे बनलो. अरे बाळासाहेबांनी मोबाईल आणले. कुठेही फोन करू शकतात, कोणालाही करू शकतात, काही करू शकतात. त्यातमध्ये कॅमेरा पण आहे, त्याच्यामध्ये रेकॉर्डर पण आहे सगळं. मग हे मला अनुकूल आहे मग मी पण घेतो. तो पण घ्यायला लागतो की नाही. आता किती झालेलं करोडो मोबाईल झालेले. किती झाले. पहिल्यांदा एक तरी मोबाईल होता का नाही. एक फोन करायचा झाला आपणाला 2-3 तास पोस्ट ऑफिस मध्ये उभं राहायला लागत होतं. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती. मला माहिती. आम्हाला त्रास झालेला. आणि घरात कोणी मेलं आणि तिकडे काम करणारा मुंबईत किंवा पुण्यात काम करणारा आपला माणूस असेल तर त्याला कळवायला त्याच्या अगोदर तार करायला लागायचे. टक 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 करून ते कळून द्यायचा त्याला. लवकर येऊन जा हे सिरियस आहेत. 2च ओळी है ना. मग तो धावत यायचा. तर ते होतं. पण ते असताना 2-2, 3-3 तास तिथे रांगेत उभं राहायला लागत होतं है ना. आता प्रत्येकाला खिशामध्ये सगळा संसार ना. आता मोबाईल, हा मोबाईल झाला तर तो अनुकूल आहे ना. मग ज्याला काय कळत नाही, चालवता येत नाही, तो पण म्हणतो मला मोबाईल पाहिजे है ना. तर जे आपल्याला अनुकूल आहे असं ज्याची इच्छा वाटतं, ज्ञान होतं, त्या वस्तूचीच आपल्याला इच्छा होते. दुसऱ्या वस्तूची इच्छा होत नाही. जी ही वस्तू प्रतिकूल आहे तर त्याच्याविषयी द्वेष होतो. त्याला टाळण्याचा आपण प्रयत्न करतो. घरात साप आला तर काय एवढं बिघडलं. येऊ द्या की नाही. जोपर्यंत त्या सापाला बाहेर काढत नाही किंवा मारत नाही तोपर्यंत माणूस झोपूच शकत नाही रात्री. काही नाही. अरे त्याला फोन करा, तो सर्पमित्र आला की नाही, आला की नाही. तो सारखा फोन करत बसतो. अरे आला की नाही, किती वेळ साहेब या, लवकर या, लवकर या, कुठे आलात, काय आलात सारखं. तो म्हणतो येतोय, जवळ आलोय. पण हे तितकंच घायकुतीला आलं कारण आतमध्ये घुसलाय सर्प आणि त्याची वाटते भीती त्याला. बरोबर आहे ना. तर सर्प प्रतिकूल आहे आणि मोबाईल अनुकूल आहे. तर जे अनुकूल आहे त्याची तुम्हाला इच्छा होणार. कोणा होणार झालं. ज्या अनुकूल पदार्थाचे ज्ञान असते त्याच्याच प्राप्तीची इच्छा होते. अन्य देशातील पुष्कळ अज्ञात पदार्थांची कोणाच इच्छा होत नाही है ना. दुसऱ्या देशामध्ये खूप मोठे, खूप सुविधाजनक पदार्थ आहेत है ना.
ते आपणाला माहितीही नसतात, पण त्याची इच्छा होते का? नाही. त्याचं ज्ञान नसतं. एक दुसरं ते अनुकूल आहेत अशी आपणाला ज्ञान नसतं. नुसतं ज्ञान हा पदार्थ आहे असून उपयोग नाही. तो मला अनुकूल आहे असंच ज्यावेळेला कळेल तेव्हा ते त्याच्या प्राप्तीची इच्छा होते. तर जगामध्ये कितीतरी पदार्थ उत्पन्न केलेले आहेत, चित्रविचित्र. चायनाने तर कितीतरी केलेले आहेत, पण ते सगळे पदार्थ आपणाला प्राप्त व्हावेत अशी आपणाला इच्छा होत नाही. तर आपल्या जवळपास जे काही पदार्थ असतील आणि त्याच्यामधले जे आपणाला अनुकूल वाटतील तेच पदार्थ आपणाला मिळावेत अशा तऱ्हेची इच्छा असते. सकल पदार्थाची इच्छा नसते. अन्य देशातील पुष्कळ अज्ञात पदार्थांची कोणास इच्छा होत नाही, कारण त्यांचे ज्ञानच नसते. समजतंय का नाही समजतंय? खूप जगामध्ये खूप पदार्थ पडलेले आहेत. भूमीच्या पोटात देखील पदार्थ पडलेले आहेत की नाही. सोन्याचा एवढा तुकडा मिळाला तर पटकन आपण उचलून, कोणी नाही बघत आहे असं करून खिशात टाकू की नाही टाकू? टाकू ना. पण भूमीच्या पोटात सोन्याची खदान आहे, सोन्याचा पहाड आहे. किती आहेत? पहाड आहेत. भूमीच्या पोटात सोन्याचा पहाड असून तुम्हाला काय उपयोग आहे का? नाही आहे. त्याचं ज्ञानच नाही ना कुठे आहे काय. तुमच्या घरात 100 सोन्याच्या मोहरा भरलेल्या आहेत, त्याच्यावरून रोज चालत फिरत असतात तुम्ही, पण त्याचा काय तुम्हाला उपयोग आहे का? त्याच्या प्राप्तीची तुम्हाला इच्छा आहे का? कारण तुम्हाला माहीतच नाही ना, ज्ञानच नाही, मग प्राप्तीची काय इच्छा होणार आहे? बरोबर आहे ना. तर ते तुमच्या त्या ठिकाणी ते असलं येऊन होणार नाही. ते तुम्हाला त्याचे ज्ञान असलं पाहिजे. ते ज्ञान असलं तर तुम्हाला, आणि त्याची अनुकूलता तुम्हाला अनुकूलतेचंही ज्ञान झालं पाहिजे तरच तुम्हाला इच्छा होते. तुम्ही म्हणजे प्रत्येक जण माणूस याचा विचार करतोच ना, कोणाशी संबंध ठेवायचा, कोणाशी तोडून टाकायचा, हे आपण करतो. मोबाईलवर सुद्धा काय करतो, ग्रुपमध्ये राहायचं का नाही राहायचं हे ठरवतो की नाही आपण. नसेल तर ग्रुप सोडून दिला म्हणून करतो की नाही. अनुकूल असला तर आपण राहतो, प्रतिकूल असलं तर राहत नाही. बरोबर आहे. अन्य देशातील पुष्कळ अज्ञात पदार्थांची कोणास इच्छा होत नाही, कारण त्याचे ज्ञानच नसते. तुमच्या मताने तर ज्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसूनही ब्रह्मप्राप्तीची तर इच्छा आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. कळलं का नाही? कुठल्याही पदार्थाची तुम्हाला जर इच्छा व्हायची असेल है ना, तर तो पदार्थ आहे असं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. एवढं ज्ञान असून उपयोग नाही. तर तो मला अनुकूल आहे, त्याने माझा फायदा होणार आहे असं ज्ञान पाहिजे, तरच तुम्हाला त्याची प्राप्तीची इच्छा होईल ना. तुम्ही काय केलंय? प्रयोजनामध्ये काय ठरवलेलं आहे? परमानंदाची, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य. अरे ब्रह्माचं आणि माझी एक व्हावी, जीवाशिवाची भेट व्हावी, हे ब्रह्म आहे हे कोणाला तरी माहिती आहे का? नाही आहे ना. जर त्याचं ब्रह्म आहे तुम्हाला माहितच नाही, मग ते माझ्या अनुकूल आहे अशी इच्छाच होणार नाही, आणि मग त्याची प्राप्तीची इच्छाच होणार नाही. ग्रंथ शिकवायच्या अगोदरच तुम्ही सांगतायत काय काय ब्रह्मप्राप्तीची इच्छा होईल है ना, मोक्षाची इच्छा होईल, म्हणजेच ब्रह्मप्राप्तीची इच्छा होईल ना. जीव आणि ब्रह्माची एकतेचं तुम्ही प्रयोजन सांगितलंय है ना, पण मोक्षाची इच्छा होईल तरी कशी? ते ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशी होईल? त्या ब्रह्म कोण आहे, काय आहे, कसं आहे, ते अनुकूल प्रतिकूल हे कशाचं ज्ञान नाही आहे, आणि ते मला प्राप्त व्हावं अशी इच्छा कशी होईल? प्रश्न समजलं का? काय ब्रह्मप्राप्तीची तुमचा ग्रंथ सुरुवात व्हायच्या अगोदर कुणालाही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणार नाही
है ना. मोक्षाची इच्छा म्हणजे ब्रह्मप्राप्तीचीच इच्छा ना, है ना. ही इच्छा कोणालाही होणार नाही, कारण त्याची जर ओळखच नाही तर ते मला अनुकूल आहे, त्याने माझा फायदा आहे, अशी कोणाला इच्छा होईल? होणार नाही. पूर्वपक्षाचं म्हणणं बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना. तुमच्या मताने जर त्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसूनही ब्रह्मप्राप्तीची तर इच्छा आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी आहे ना. अधोरेखा करा. ज्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसूनही ब्रह्मप्राप्तीची तर इच्छा आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी असं तुम्ही म्हणतायत, है ना. त्याच्यावर त्याचा प्रश्न काय? पण ज्याला ब्रह्माचे ज्ञानच नाही, परमतत्वाचं ज्ञानच नाही, त्याला त्याच्या प्राप्तीची इच्छा तरी कशी होणार? ज्याला जी वस्तू प्राप्त व्हावीची इच्छा व्हावी त्या वस्तूचं ज्ञानच नाही, तर त्या प्राप्तीची इच्छा कशी होणार? जगामध्ये अनंत वस्तू आहेत, त्या सगळ्या प्राप्त व्हाव्यात अशी थोडी इच्छा असते माणसाला. आपल्या आवाक्यातल्या आणि आपल्याला अनुकूल असणाऱ्या गोष्टीची प्राप्तीची इच्छा होते. जगात अनंत वस्तू आहेत, त्याच्या प्राप्तीची थोडी इच्छा होते का? नाही होत. बरे, ज्या ब्रह्माचे ज्ञान आहे तो तुमचे मतात मुक्त आहे ना. काय? ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे ना, तो तुमच्या मतात मुक्त आहे ना, है ना. ज्याला ब्रह्माचं ज्ञान नाही आहे ना, त्याला इच्छा होईल का? नाही होणार. बरं, ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे तो मुक्तच झाला ना, मग त्याला तरी इच्छा कशी होईल? समजलं ना. ज्याला ब्रह्माचं ज्ञान नाही त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणार नाही. आणि जो मुक्त आहे म्हणजे ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे त्यालाही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणार नाही. याच्यातून काय समजायचं की कोणालाही बद्ध असू देत किंवा मुक्त असू देत, कुणालाही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणार नाही, है ना. ब्रह्माचं ज्ञान असू देत नसू देत, कुणालाही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणार नाही, है ना. का? ज्याला ब्रह्माचं ज्ञान नाही आहे ना. ज्ञानच जर नाही तर त्याच्यामध्ये अनुकूलता कशी असेल? आणि अनुकूलता नसेल तर प्राप्तीची इच्छा तरी कशी असेल? हे समजलं का? नाही असणार, है ना. बरं, चला, ज्याला ब्रह्माचं मुक्त आहे ना त्याला ब्रह्माचं ज्ञान आहे की नाही? आहे. मग त्याला ब्रह्माचं ज्ञान झालं, मग त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशी असेल? त्यालाही नाही असणार ना. जो मुक्त झालेला आहे म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे, ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, त्यालाही काय होणार आहे? त्यालाही इच्छा होणार नाही, ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणार नाही. कशी? बरं, ज्यात ब्रह्माचं ज्ञान आहे तो तुमच्या मतात मुक्त आहे ना, है ना. ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे तो तुमच्या मताप्रमाणे मुक्त आहे ना. मुक्त आहे त्यासही ब्रह्मप्राप्तीची इच्छा संभवत नाही. या प्रकारे ब्रह्मज्ञान असणाऱ्यास आणि नसणाऱ्यास ब्रह्मप्राप्तीची इच्छा घडणे शक्य नाही. हे कोणाचं मत आहे? हे खंडन करणार आहे, सगळंच खंडन करणार. पण हे पूर्व पक्षाचा अभिप्राय काय की ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे आणि ज्याला ब्रह्माचं ज्ञान नाही अशा दोघांनाही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणारच नाही. मग हा ग्रंथ कशाला करतायत? ग्रंथ करू नका, बंद करा, है ना. पहिल्यांदाच प्रथम ग्रासे मग शिका पात याला म्हणतात. पहिला घास घेतला आणि तोंडात घेतलं तर त्याच्यामध्ये माशी बघितलं थुतू करून. चला, हे घेऊन जावा. दुर्योधन काय होतं की नाही? असं होतं ना. पहिल्याच घासामध्ये काय दुर्योधन किंवा काहीतरी केस मिळाला
की आपले ते इच्छावर त्याची इच्छाच नष्ट होते, वासनाच नष्ट होते की नाही. आता तिसरं, दुसरे असे की सर्व पुरुषांना विषय सुखाचीच इच्छा आहे. काय कसली इच्छा? विषय सुखाचीच इच्छा. कोणाला काय पाहिजे? आमच्याकडे येतात ना खूप लोक येतात, स्वामीजी मला बाकीची काही इच्छा नाही, काय पाहिजे? मला देव कसा प्राप्त होईल ते सांगा. असं विचारणं आपणाला अजूनपर्यंत एकही मिळालेलं नाही. तर मग कोण म्हणतात, स्वामीजी 5 वर्षापासून मुलगी रखडलेली आहे, कोणी पाहुणे येतच नाही. एक. दुसरं, स्वामीजी याने फॉर्म भरलेला आहे आणि खूप प्रयत्न केलेला आहे, 12वी मध्ये चांगले मार्क मिळतील असं बघा. तिसरं, आणखी काय? आणखी कसली इच्छा होते? दोन, स्वामीजी बोर घेण्याची माझी इच्छा आहे, नारळ द्या. म्हणजे काय? स्वामीजीने नारळ दिलं तर बोरला पाणी लागल, हिरीला पाणी लागल, असंच ना, है ना. स्वामीजी कार घेतलेली आहे, पूजा करा, म्हणजे आम्हाला आनंद झालेला आहे, त्या आनंदात सहभागी व्हा, हेच ना. आणि आपणाला काय पुढे त्रास होणार नाही या मोटारीपासून, असं करा, हेच ना. कोणी एक माणूस असं म्हणत नाही की मला देवाची प्राप्ती करायची, देवाच्या मार्गाला तुम्ही मला लावा, अशा तऱ्हेने इच्छा करणारे कोणी भेटत नाही. प्रत्येकाची इच्छा, पण तुम्ही आहे ना, आम्ही आहोत ना असं तुम्ही म्हणाल की नाही. त्याच्यामुळे तुम्ही वगळून दुसरे कोणी असं, या लोकांना असली काही इच्छा होत नाही. यांच्यासाठी तुम्ही मोठे आहेत ना, तुम्ही स्वामी आहेत ना, आम्ही तुमच्या पाया पडतो, लोटांगण घालतो, जमिनीवर आडवे पडतील, है ना. जाताना काहीतरी पैसे देतील, चांगली गोड 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 सफरचंद आणतील, है ना, सगळं काही करतील. पण मग मला तुम्ही नमस्कार करता, तर तुझ्या मुलाला गुरुकुलामध्ये ठेव ना. तेवढं सांगू नका तुम्ही. माझा मुलगा काय करणार, 12वीला बसलेला आहे, त्याच्यासाठी आपण लातूरला जातील सगळा कामधंदा सोडून, त्याच्यासाठी ट्युशना भरतील, त्याच्यासाठी सगळं भरतील, पण आपल्या मुलाला महाराज बनवणार नाही. कारण मला आपल्या मुलाला महाराज बनवायचं नाही, माझ्या मुलाला संसारीच बनवायचं आहे. हेच सगळ्या लोकांची इच्छा असते की नाही. स्वतःही नाही, आपल्या मुलालाही तसं करायला तयार होत नाही ना. बरे, मग एवढी 100 मुलं पाठवली आहेत ना, त्याचं कसं काय? याच्यापैकी त्यांना जाऊन विचारा की तुमचा मुलगा महाराज झाला तर चालेल की नाही, विचारून बघा सहज. त्यांचे वडील ज्या वेळेला येतात त्यावेळेला, नाही असं काय इथे राहिलं तर काय सगळेच महाराज होतात का? नाही होत, असंच उत्तर देतील ना, है ना. त्यांना खात्री आहे की त्यांची मुलं महाराज होणार नाही म्हणून, है ना. तेव्हा महाराज, आपला मुलगा महाराज व्हावा, आपला मुलगा स्वामी व्हावा, आपला मुलगा संत व्हावा, अशी कोणाची इच्छा नसते. आपला मुलगा चांगला व्हावा, मोठा व्हावा, अशी सगळ्यांची इच्छा असते. पण तो मुक्त व्हावा, हे ना, अशा तऱ्हेची कोणी इच्छा नसते. कोणास पुत्र, कोणास धन, कोणास स्त्री, कोणास ऐश्वर, कोणास प्रतिष्ठा, कोणास कीर्ती इत्यादी विषयाची इच्छा असेल. सगळ्यांना लागतंय ना. त्या विषय प्राप्ती करता आजन्म कष्ट शोषित असतात, ते झिजत असतात. झिजत काय असतात? या प्राप्तीसाठी, विषय प्राप्ती करता आजन्म कष्ट, एक इथे तरी शब्द कष्ट लावले, मी म्हणत होतो झिजत असतात. झिजत असतात. तर झिजणं हे सगळ्यांनाच आहे ना.
झिजणं कोणाला सुटलंय का मला सांगा? संसारालाही सुटलेलं नाही है ना. आणि मग परमात्म्याला नाही, साधूला, संन्यासाला झिजणं हे सुटलंय का नाही सुटलंय? नाही सुटलंय. तर झिजणं हा दोघांमधला कायम समान धर्म आहे ना. मग फरक काय? फरक हे आहे की कोणासाठी तुम्ही झिजतायत याला महत्व आहे. कशासाठी? संसारी माणूस आपल्या मी, माझी राणी आणि माझा राजा आणि माझी राजकन्या एवढंच आहे ना त्याचं विश्व. याच्यापेक्षा विश्व नाही आहे ना. याच्यात सुखासाठी तो मर मर झिजत असतो है ना. झिज बाबा है ना. पण किती झिजायचं? त्या अमिताभ बच्चनने 1000 कोटी रुपये जमा करून ठेवलेले. म्हणजे 1000 पिढ्यांनी काहीच करायचं नाही का पुढे? त्या सचिन तेंडुलकरने 1000 कोटी जमा करून ठेवलेले. म्हणजे सचिन तेंडुलकरच्या पुढच्या सगळ्या 1000 पिढ्यांनी काहीच करायचं नाही का? पण करतात माणसं. बरोबर आहे. सर्व इत्यादी विषयाची इच्छा असो व त्या विषय प्राप्ती करता आजन्म सांगण्याचं तात्पर्य काय? सगळे झिजत असतात, पण तुम्ही कोणासाठी झिजतायत? स्वतःसाठी झिजतायत तर तुम्ही स्वार्थी आहेत, आणि दुसऱ्यासाठी झिजत असाल तर तुम्ही परमार्थी आहेत. काय? या सर्व विषयाचा परित्याग करून जे कोणी तपाधिकाचे ठायी प्रवृत्त होऊन फार कष्ट सहन करतात असे आपण पाहतो. तेही आता बघा, परवाच्या दिवशी माझ्याकडे एक जुन्या आखाड्याचा साधू आला होता है ना. आता तो मला सांगायला लागला की मी जेवण करत नाही. मी म्हटलं का रे बाबा जेवण करत नाही? सगळ्यांना जेवण केल्याशिवाय कसं काय राहू शकतो? नाही नाही नाही, मी फक्त एकदा 2 वेळेला चहा पितो आणि संध्याकाळला जेवण करतो. जेवण का? तेही करतो. जेवण काय करतो? मिरच्या खातो. काय सांगितलं त्यांनी? मिरच्या खातो. मिरच्या हिरव्या मिरच्या खाऊन घेतो. माझ्या वाट्याला तो आला नाही. बाबानेच त्याला निपटून नेलं. मिरच्या आणून दिल्या, सगळं केलं, काय केलं. आता मी पुढे बोललो असतो तर त्याला खटास आली असते ना, कडू लागलं असतं ना. अरे बाबा, देवाच्या प्राप्तीसाठी असलं काय करावं लागत नाही है ना. इंद्रियांना क्लेश देतोस आणि तू तुझ्या आत बसलेल्या त्या परमात्म्याला क्लेश देतात. कशासाठी क्लेश देतात? साधं सुधं सगळे लोक जेवतायत, वरण भात भाजी पोळी, तेवढं खा ना. बाकीचं चांगलं चटकदार खाऊ नकोस, पण तेवढं खायला 2 वेळेला खायला काही हरकत नाही. 3 वेळा नको जेवूस. पण हे काय? मी मिरच्या खातो है ना. कशासाठी? त्यांचं म्हणणं असं की तप असतं. मग तप कशासाठी? कशासाठी तपायचं? सिद्धी मिळवण्यासाठी, एवढंच ना है ना. मग सिद्धी मिळवण्यासाठी जे काम असलं काम करतात ना, एका पायावर उभं राहायचं, हा हात कायम उभा करूनच राहायचा, हे असल्या हिमालयाच्या मध्ये बर्फाच्या पाण्यामध्ये कमरभर उभं राहून काय केलंय? तुम्ही हे करायला लागला तर तुम्हाला काय होणार आहे? सांग बरं, काय होणार आहे? तुम्ही लवकर मरणार आहे. तुम्ही 70-80 वर्षापर्यंत जगणार असाल तर तुम्ही 50 वर्षातच जर काय मरून जाणार आहेत ना. हे मरण्यासाठी तुम्ही आत्महत्या करण्यासाठी असलं करतायत का? नाही, देवाने असं काही सांगितलेलं नाही की एवढी उग्र शरीराला छळणं, याला शरीराला छळणं म्हणतात. याला शरीराला छळणं देवाने सांगितलेलं नाही. तू खात पीत जा, सगळं व्यवस्थित सामान्य रीतीने खात पीत जा, आणि माझ्या संबंधित काय, मला सगुण भक्ती कर, नसेल तर निर्गुणाचं ज्ञान कर, एवढं देवाचं साधं सुद्धा सांगणं आहे ना. हे काय करायचं जरूर नाही, पण हे करतात. हे कशासाठी करतात? सिद्धी मिळवण्यासाठी. कशाची?
सिद्धी मिळवण्यासाठी. आता ही एवढी यज्ञ किती 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 दिवसाचा यज्ञ, 9 दिवसाचा यज्ञ, महिन्याचा यज्ञ, वर्षाचा यज्ञ, असे जे राजा राजवाडे वगैरे करतात. रोज त्याच्यामध्ये तूप जाळतात, रोज त्याच्यामध्ये तीळ जाळतात, रोज त्याच्यामध्ये गहू तांदूळ सगळं जाळतात. हे सुद्धा करण्याची काही इच्छा नाही आहे ना, है ना. परमेश्वराची प्राप्ती सोपी आहे का कठीण आहे? हा, सोपी आहे का कठीण आहे ना. परमेश्वराची प्राप्तीचा मार्ग सोपा आहे, सहज आहे. पण भक्ती ही कठीण आहे आणि ज्ञानही कठीण आहे असं म्हणतात. ज्याच्याकडे ते गुण आहे त्याला ते सोपं आहे, ज्याच्याकडे ते गुण नाही आहेत त्याला ते दुर्लभच आहे, कठीणच आहे. ते सांगतात काय, जे कोणी तपाधिकाचे ठाई प्रवृत्त होऊन फार कष्ट सहन करतात असे आपण पाहतो, तेही परलोकातील विषय सुखाच्या इच्छे करतात प्रवृत्त असतात. कोणीही झाले तरी या लोकाच्या किंवा परलोकाच्या विषय सुखाचीच इच्छा करतात, अधोरेखा करायला, है ना. याचा ठाम निर्णय काय, या लोकातल्या विषयाची इच्छा करतात. आणि तपस्वी लोक आहे परलोकाच्या भोगाची इच्छा करतात, तर विषय सुखाचीच इच्छा करतात. बर, मोक्षामध्ये विषय सुख आहे की नाही? मोक्षात विषय सुख आहे की नाही? निर्णय काय केला? लोकांना या लोकातल्या विषयातल्या सुखाची इच्छा असते. काही लोक तपाधिक करणारे लोक आहेत त्यांना ह्या लोक नाही तर मग परलोकाची इच्छा असते, है ना. पण विषय सुखाचीच दिसतात, या लोकातल्या नाही तर परलोकातल्या विषय सुखाचीच इच्छा असते. तुमच्या मोक्षामध्ये विषय सुख आहे की नाही मला सांगा. नाही, मग मोक्षाची इच्छा कोणाला होईल? पूर्व पक्षाचं म्हणणं काय की मोक्षाची इच्छा होणं शक्य नाही, कारण मोक्षामध्ये विषय सुख नाही. आणि ज्यांना सुखाची इच्छा होते ती विषय सुखाचीच इच्छा होते, या नाही तर परलोकाच्या इच्छा सुखाची इच्छा होते. याच्यावर एक लिहा, वर लिहा. म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे लिहून ठेवा, मगच स्वर्ग सुख भोगी जे मनोहर, लिहून ठेवा, है ना. माऊलीची ओवी है ना. संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे जाय ना का काय, संसारी जन्मी जे म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. हीच इच्छा असते की नाही? या जगातले नाही, परलोकाची इच्छा. विषय सुख तर मोक्षात नाही, मग त्याच्या ठिकाणी मोक्षता कशी असेल? अधोरेखा करा, मोक्षात विषय सुख तुम्हाला मिळणार नाही. अपेक्षा करू नका. ज्याला विषय सुखाची इच्छा आहे त्याने त्याला मोक्षाची इच्छा होणारच नाहीच होत. कशी असेल? मग निर्णय काय त्याने ठरवलं, याकरता मोक्षाची कोणीही पुरुष इच्छा करीत नाही. मोक्षाची त्याला इच्छाच होत नाही. मग मोक्षासाठी काय लागतं? विवेक, वैराग्य, शम, दम, हे सगळे त्याला पकडून घेऊन मागे मागे येतात ना. आकाश पुढे चालल्यानंतर ताई, माये आणि बाया, है ना, हे त्याचे बोट पकडून चालतात की नाही, है ना. तर तसा तर नाही. मोक्षाचीच जर इच्छा नाही तर मग विवेकाची जरूर नाही, मग तुम्हाला वैराग्याची जरूर नाही, मग क्षमता मग कुठल्या जगातले पदार्थ आहे?
असंच झालं की नाही, कशाचीच इच्छा होणार नाही. चला झालं. या करता मोक्षाची कोणीही पुरुष इच्छा करीत नाही. म्हणजे वैराग्य, श्रम, दम, उपरती ही कोणाच्याही ठिकाणी असणे शक्य नाही. काय केवढं कुठे त्यांनी छलांग मारली म्हणजे काय, थोडस आपलं हे झालं म्हणजे काय एकदम छलांग मारायची की कुणालाही काय असणार नाही. वैराग्य, श्रम, दम, उपरती ही कोणाच्याही ठिकाणी असणे शक्य नाही. अधोरेखा. अधिकाराचं चिन्ह काय, अधिकाराचं चिन्ह काय, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व ही चिन्ह आहेत ना. कोणाची? अधिकाराची. कसल्या? वेदांताच्या अधिकाराची आहे ना, ब्रह्मज्ञानाच्या अधिकाराची. विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व ही इच्छा आहे ना, तोच अधिकारी ना. असंच म्हणता ना, तुम्ही काय म्हणताय, तोच अधिकारी ज्याच्यामध्ये काय काय आहे, विवेक आहे, ज्याच्यामध्ये वैराग्य आहे, समाधी, षट संपत्ती आहे आणि मुमुक्षुत्व आहे. माझा या जन्माला मला मुक्ती व्हायला पाहिजे, मी दुसऱ्या जन्मामध्ये थांबायला तयार नाही. एवढी ज्याला घाई लागलेली आहे तोच अधिकारी आहे ना, है ना. मग कुठल्याही माणसाजवळ मोक्षाची इच्छा नाही, मग विवेक नाही, वैराग्य नाही, समाधी, षट संपत्तीचा विचारच बाजूला राहिला. मग तुमचा अधिकारीच संपला ना. ग्रंथ कशाला करतायत? अभिप्राय काय? जर अधिकारी तुमच्या ग्रंथाचा कोणी अधिकारीच नाही, वाचणाराच तुम्हाला मिळणार नाही. वाचण्याची शक्ती असणारा, योग्यता असणारा जर तुमच्याजवळ कोणी नाही, मग हे ग्रंथ कशाला लिहितात आणि दुसरं छापतायत तरी कशाला, आणि आमच्या जवळ आणतायत तरी कशाला? आणू नका, आम्हाला इच्छा नाही ऐकल्याची. झालं हे पूर्व पक्ष. पहिलं काय सांगितलं, शेवटी काय सांगितलं, याचा अधिकारच नाही, अधिकारी तुम्हाला मिळणार नाही. दुसरी काय सांगितलंय, ब्रह्मप्राप्तीची इच्छा घडणार नाही. 2 नंबरचं काय सांगितलं, ब्रह्मप्राप्तीची इच्छा घडणार नाही. 3 नंबर मध्ये काय सांगितलं, अधिकारी नाही, है ना. आणि पहिल्यामध्ये काय सांगितलंय, मोक्षाच्या 2 अंश, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ही इच्छा असणारा कोणीही नाही, म्हणजे मुमुक्षुच कोणी नाही. इथे पहिल्यात काय सांगितलं, कोणीही मुमुक्षु नाही, है ना. दुसऱ्यात काय सांगितलं, ब्रह्मप्राप्तीची इच्छा घडणे शक्य नाही, है ना. तिसऱ्यात काय सांगितलं, ब्रह्मप्राप्तीचा अधिकारी नाही. या 3 गोष्टी सांगितल्या, बरोबर आहे. आता सांगतायत सिद्धांत मताने अधिकाराचा संभव. आता सिद्धांत समोर जो विरोधी माणूस आहे ना, नियम आहेत सगळीकडे. हे आता संसदेमध्ये काही कसे तरी बडबडत राहतात ना, ती गोष्ट वेगळी आहे. तो काही नियम नाही, है ना. थिल्लरपणा आहे तो, त्याला काय म्हणायचं, थिल्लर. पण विद्वानामध्ये अशा तऱ्हेचा नियम आहे. जर एखाद्याला काही गोष्ट प्रतिपक्ष भावनेने तो आलेला आहे, सिद्धांत मताला आव्हान देण्यासाठी, तर त्याला सांगितलं जातं, चला उभे राहा तुम्ही आणि तुमचं काय म्हणणं आहे ते बोला, है ना. मग तो त्याचं काय म्हणणं आहे तो एका पाठोपाठ एक सांगितलं. त्या 3 परिच्छेदामध्ये पूर्व पक्षाचं म्हणणं सांगितलं, झालं ना. तोपर्यंत सिद्धांताने तोंडातून एक ब्र सुद्धा काढायचं नाही, शब्द सुद्धा काढायचा नाही. मग काय करायचं, सगळ्यांनी चुप्पपणे ऐकायचं. काय करायचं, नुसतं ऐकायचं, बाकी काय बोलायचं नाही, उठायचं नाही, शंका विचारायची नाही, काय विचारायचं नाही. काय करायचं, बोलायचं. पण त्याने बोलायचं, तुम्ही ऐकायचं. तो म्हणाला, मग तो अध्यक्ष असतो, तो विचारतो की तुमचं म्हणणं झालं ना सगळं,
मग आता तुम्ही रजा घेता का? हा, माझं म्हणणं जेवढं होतं तेवढं झालं, आता तू जाऊन प्रेक्षकामध्ये बसणार. आता म्हणणं सांग, याला कोण उत्तर द्यायला तयार आहे? चला उठा. तो म्हणणार मी देतो उत्तर. मग तो सिद्धांती तिथे गेला आणि तो मग आता काय करणार, बोलणार. आता त्याला कोणी इथून काय करायचे, अडचण निर्माण करायची नाही, प्रतिबंध, हल्ला गुल्ला असल्या गोष्टी करायच्या नाही. समजलं? त्याला जे काय आहे ते बोलू द्यायचं. हा सभेचा नियम आहे. काय नियम आहे सभेचा? नियम काय की प्रत्येकाला बोलू दिलं पाहिजे, त्याचं म्हणणं मांडू दिलं पाहिजे. तुम्हाला खोडायचं असेल तर तुम्हाला संधी मिळेल, त्या संधीमध्ये तुम्ही तुमचं जेवढं खोडायचं तेवढं खोडा द्या. तोपर्यंत तुम्ही त्याचं म्हणणं काय असेल ते लिहून घ्या ना, लिहून घ्या आणि मग त्याचं काय करायचं असेल ते खोडा. तर आता खोड्यासाठी कोण आला? सिद्धांती आला. पूर्व सिद्धांती सांगतोय, मूळ अज्ञानासहित जगताची निवृत्ती झाल्या वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्य आहे का? शक्यच नाही. आणि ज्या अर्थी सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे, कुणालाही वाटत नाही माझ्या वाट्याला 100 दुःख आली, 100 दुःख दूर झाले, आता 90 दुःख यावं की नको यावं, त्याला नको वाटतं. काय लिहून घ्या, सांगून दे मोठ्याने. सांग मोठ्याने सांग. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. बरोबर आहे ना? हे आपण संग्रह करतोय अधिक समजण्यासाठी. ते तुम्हाला तिथे लिहून ठेवलं तर तुम्हाला मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. जीवे म्हणजे अंतःकरणापासून कोणाची इच्छा नसते, है ना? तर इथे हे मिळालं का? याला प्रमाण मिळालं का? ज्यार्थी सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे, अधोरेखा केला आणि याला प्रमाण लिहून ठेवलं ना तुम्ही. काय मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे ना जीवे. अंतःकरणापासून अशी कोणाला इच्छा होत नाही. बरोबर आहे? मिळालं प्रमाण. त्या अर्थी कारण सहित जगत निवृत्तीची इच्छा सर्वांना होतेच ना. सांगता येत नसेल ना, पारिभाषिक शब्दात सांगता येत नाही ना. काय सांगितलंय? हा निर्णय काय अज्ञानासह जगत निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्रिविध तापाची नाश होणं शक्य नाही. हा नियम आहे. नियम काय सांगा बरं? जोपर्यंत अज्ञान नष्ट होत नाही, है ना, जगत कार्य अज्ञानासहित जगत रूप कार्य समूह जोपर्यंत नष्ट होत नाही, है ना, तोपर्यंत दुःख ही राहणारच आहेत. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणे, सकळ दुःखाची निवृत्ती होणे शक्य नाही. बरोबर आहे? पण लोकांना कुठलंही दुःख प्रमाण दिलेलं आहे ना. कोणालाही कुठलंही दुःख माझ्या जवळ यावं असं वाटत नाही, है ना. त्याच्यामुळे त्याला कुठलंही दुःख माझ्या जवळ येऊ नये असं वाटतं ना, है ना. सर्व दुःखाची निवृत्ती माझ्यासाठी व्हावी अशी त्याला इच्छा आहे की नाही? पण सर्व दुःखाची निवृत्ती कधी होईल? अज्ञानासहित कार्याची निवृत्ती झाल्या, तर कार्याची निवृत्ती झाल्याशिवाय सर्व दुःखाची निवृत्ती होत नाही. तो अडाणी माणूस आहे, पण त्याला एकूण एक दुःखाची निवृत्तीची इच्छा होते की नाही? त्याला तुमच्यासारखी ती तुमची तत्वज्ञानाची परिभाषा आणि शब्द माहीत नाही आहेत.
माहित असतं तर त्याने सांगितलं असतं ना. आता तुम्ही बोलाल की नाही, अज्ञानासहित तत्कार्याची निवृत्ती मला अपेक्षित आहे ना. कारण त्याच्यामुळेच काय सगळ्या दुःखाचा नाश होणार आहे. सगळ्या दुःखाचा नाशाची इच्छा प्रत्येकाला असते 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 असतेच आहे ना. मग काय करणार, त्याला सांगता येत नाही, पारिभाषिक शब्दात सांगता येत नाही, शब्दात सांगता येत नाही. पण त्याचा अर्थ हेच आहे का, अज्ञान सहित जगताची निवृत्ती त्याची इच्छा आहे ना. ज्या अर्थी सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे, त्या अर्थी कारण सहित जगत निवृत्तीची इच्छा सर्वांना होते, अधोरेखा करा, असे मानणे भाग आहे. है ना. मूळ अविद्येच्या नाशाने सर्व दुःखे व दुःखाची कारणे रोगादी आणि रोगाधिकांचा आश्रय शरीरादी या सर्वांचा नाश होईल. म्हणून सर्व पुरुषांना कारण सहवर्तमान जगत निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभवनीय नाही, अधोरेखा करा. केलं का. सर्व पुरुषांना कारण सहवर्तमान जगत निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभवनीय. सर्व दुःख नाशाची इच्छा आहे तर तुम्हाला काय व्हायला पाहिजे, कारण सहित सगळं वर्तमान जगत निवृत्ती. तो फक्त माझ्या वाट्याला कुठलं दुःख येऊ नये असं म्हणताय, पण त्याचं कारण त्याला माहित नाही ना. अहो बघा, हे आता हवा बदलते ना. हे हवा बदलते म्हणजे काय होतं, व्हायरस असते हवामध्ये. ते व्हायरस तुमच्या श्वासावाटे इथे जातं, मग डोकं जड होतं, अंगात ताप येतो है ना, सर्दी व्हायला लागते, कफ व्हायला लागतो, खोकलाही लागतो. हे सगळे कारण करत. त्याला खोकला हवा असतो का, सर्दी, ताप, डोकं जड हे हवं असतं का, नाही. तो तुकड्या तुकड्यावर काय करायचं इलाज असतो. पण ह्याच्यापैकी कुठलीही त्याला इच्छा नसते. हे सगळं निवृत्त व्हावं असं इच्छा असते. म्हणजे तो काय तर हे सगळं ज्याने निवृत्त होईल त्याला निवृत्त करा तुम्ही असं सांगत असतो ना. त्याला निदान माहित असतं का, हे व्हायरस नाही बाबा, हे कोणाला माहित असतं, त्या डॉक्टरला माहिती असतं. पण तो काय म्हणतोय की माझं डोकं दुखतंय डॉक्टर, मला ताप आलाय, बरोबर आहे, माझं सगळं अंग कणकण दुखतंय, पोटऱ्यामध्ये काय करतायत, ताकद तर राहिलेली नाही, चालता येत नाही. पण डॉक्टरला त्याला कारण माहिती आहे का, नाही हे ना. पण त्याची काय इच्छा आहे हे सगळं नष्ट व्हावं, म्हणजे कारण त्याचं जे आहे ते कारणाचा नाश करा, म्हणून तो डॉक्टरकडे जातो ना, है ना. आणि डॉक्टरला कारणाचा नाश माहित असतो. हे कारण काय, याचं कारण काय. मग तो साध्या तापाच्या गोळ्या देतो का व्हायरस तापाच्या गोळ्या देतो. व्हायरस तापाच्या गोळ्या देणार ना. साध्या तापाने बरं होईल का, साध्या सर्दीने बरं होईल का, साध्या खोकल्याने, साध्या जर काढा बिळा घेतला तर बरं होईल का, नाही होत बरं होत. व्हायरस बरा होत नाही. मग त्याच्यासाठी स्पेशल त्याच्याकडे वेगळ्या गोळ्या आहेत ना. त्याने कारण जाणलंय ना, काय व्हायरस गेलेला आहे, हे व्हायरस ताप आहे म्हणून तो जाणतो ना. पण त्याला त्याची इच्छा काय, डोकेदुखी, हे कण अंगात कणकण आलेला आहे, ताप आलेला आहे, हे दूर व्हावं. पण हे दूर व्हावं म्हणजे त्याचं कारणही, कारणासकट त्याला दूर करा अशी त्याची इच्छा असते. तो व्यक्त करू शकत नाही ना, कारण माहित नसतं त्याला म्हणून. पण त्याची इच्छा, हे सगळं ज्याच्यापासून होत आहे ते सगळं नष्ट करा अशी. म्हणून सर्व पुरुषांना कारण सहवर्तमान जगत निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभव नाश नाही. झालं ना. अधोरेखा केलं, निर्णय केला, निर्णय झाला ना. काय प्रत्येकाला सर्व दुःखाच्या नाशाची इच्छा असते, त्याला कारण माहीत नसलं तरी.
है ना. तर त्याचा अभिप्राय हेच असतो की माझ्या सगळ्या दुःखाचा नाश करा, म्हणजेच त्याचं जे कारण आहे त्या कारण सहित कार्याचा सगळा नाश करा हीच इच्छा असते. म्हणून सर्व पुरुषांना कारण सहवर्तमान जगत निवृत्तीपासून सर्व दुःख नाश होणे संभवनीय नाही. मग औषधाचं सांगितलं ना, काय सांगितलं? औषधाने रोग बरा होईल, अन्न खाल्लं तर भूक, पाणी पिलं तर तहान निवृत्त होईल, मंत्र तंत्र केलं तर भूत बाधा पिशाच बरं होऊन जाईल, है ना. या गोष्टी सांगितल्या. त्याचं काय? औषधादी उपायाने सर्वांची रोगजन्य दुःख निवृत्ती होते असा अनुभव नाही. होतेच असं नाही. माझ्याजवळ खूप लोक येतात, स्वामीजी 20-25 तरी डॉक्टर केले असतील, नाही बरोबर ना. तो प्रशांत म्हणून आहे, त्याने कमीत कमी 5-6 वेळाला प्लास्टर केलं पायाचं. किती वेळाला? आणि अजूनही तो डॉक्टरकडे दर वेळेला जातच आहे. मग त्याची दुःखाची निवृत्ती झाली का नाही झाली? नाही. डॉक्टरकडे जाऊन दुःखाची निवृत्ती होईलच अशी गॅरंटी नाही. काही किरकोळ दुःख निवृत्ती होते, पण सगळ्या दुःखाची निवृत्ती होते. तर कॅन्सरचा रोगी मरतात की नाही मरतात? मरतात. त्याच्यावर काही उपाय आहे का? नाही आहे. बरोबर आहे. तर हे औषधाने तुमच्या दुःखाची निवृत्ती अवश्य होईलच आणि परमनंट होईल याची गॅरंटी आहे का? आपण सगळे मानतो ना, मानतो. बरे, ज्यांची होते त्यात पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असंही नाही ना. ज्याची दुःख निवृत्ती झाली तर पुन्हा तो रोग होणार नाही असं थोडंच आहे का? होतो ना. टीबी झाला, बरा केला, पुन्हा थोड्या दिवसांनी काय झालं, हवा वारा बेरा लागला, पुन्हा टीबी झाला, पुन्हा त्याच्यातून मेला. असं होतं की नाही होत? त्यात पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असेही नाही. याचप्रमाणे आदिभौतिक व आदिदैविक दुःख नाशाचा प्रकार आहे. आदिभौतिक किंवा आदिदैविक हे दुःख नाशाचा प्रकार देखील असाच आहे की त्याच्यापासून कुठलाही परमनंट इलाज, परमनंट नाश अशा तऱ्हेचे काही संभव नाही. असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. अधोरेखा करा. काय म्हणतात? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशात आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. काय म्हणावी? काय म्हणायचं? ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशात आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. अधोरेखा करा. लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही हे तुम्हाला पुन्हा समजावून सांगितलं. जे तुमचे औषध, ऑपरेशन आहे ना, किंवा आणखी काही उपाय जे आहेत, भूत प्रेत, मंत्र तंत्र आदी जे काही शस्त्र आदी, याने काही जगामध्ये शस्त्र किती आहेत? बॉम्ब आहेत, मिसाईल आहेत, ड्रोन आहेत, सगळे आहेत. पण शत्रूची भीती नष्ट होते की नाही होते? नाही होते ना. आपण किती शस्त्राचं जमा करतोय? ही विमानं, ही सबमरीन, हे रणगाडे, किती गोळ आणि संबंध जगावर किती आहे जमा झाले. एकमेकाच्या भीतीने केलंय की नाही? करतातच की नाही? पण ते जमवूनही त्यांचं भय कमी होतं का? नाही. युद्ध कमी झाली का वाढतायतच ना युद्ध. तुम्ही ऐकतात ना, मोबाईल मध्ये सगळं तेच येतं, आणखी दुसरं काय येतं आहे ना. बरे, ज्याची होते त्यात पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असंही नाही. याप्रमाणे आदिभौतिक व आदिदैविक दुःख नाशाचा प्रकार आहे. अशा तऱ्हेने
आदिभौतिक दुःख आदिदैविक दुःख नाशाचा प्रकार पण असाच आहे. व्यावहारिक कोणत्याही उपायाने तिन्ही दुःखाचा अत्यंत नाश होत नाही असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो अधोरेखा करा. काय निर्णय काय झाला? व्यावहारिक कोणत्याही उपायाने तिन्ही दुःखाचा अत्यंत नाश होत नाही. व्यावहारिक कोणत्याही उपायाने तिन्ही दुःखाचा अत्यंत नाश होत नाही असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो ना. बारीक विचार केला, वरवरचा उथळ विचार नव्हे, तर बारीक विचार केला तर काय निर्णय होतो? कोणत्याही दुःखाचा आत्यंतिक नाश होत नाही. जगातील व्यावहारिक कुठल्याही उपायाने दुःखाचा आत्यंतिक नाश होत नाही असा निश्चय होतो. केव्हा? सूक्ष्म विचार केला तर. बरं, आत्यंतिक निवृत्ती कशाला म्हणायची? ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशात आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. अधोरेखा करा. का? ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशात आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. अधोरेखा केला. लौकिक उपायाने दुःखाची निवृत्ती होते की नाही होते? होते ना, तात्कालिक. लौकिक उपायाने दुःखाची निवृत्ती होते की नाही? होते ना, होते. पण लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक शब्दाचा अधोरेखा करा. आत्यंतिक निवृत्ती होत नाही. हे अनुभव सिद्ध आहे, आपल्या अनुभवाचा आहे. सगळ्यांना आहे, ज्याला त्याला अनुभव आहे. किती उपाय केलं, काय उपाय केलं, होतच नाही म्हटलं. ठीक आहे, मग आपलं प्रारब्ध समजून घे ना, बस ना. आता किती धावाधाव करणार, किती पैसे खर्च करणार. हा, स्वतःच लागतं. काय करावं लागतं? हा, ते भोगावंच लागतं. बरोबर आहे ना. याचा अर्थ काय केला? लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही हे अनुभव सिद्ध आहे. हे काय झालं? अनुभवाने सिद्ध आहे ना. घटाचा नाश करायचा असेल तर काय करावं लागतं? घटाला फोडावं लागतं. मग ती कुठे जाते? माती होते, होय ना. पण घटच निर्माण होऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर काय करा? जगातली सगळी माती काढून टाकावी लागते, तरच तुम्हाला उत्पन्न होणार नाही ना. कारण घटाचं उपादान कारण कोण आहे? माती आहे. तर माती सगळी नष्ट केल्या शिवाय सगळे घट नष्ट होणार नाही, है ना. कारण एक घट नष्ट केला तर दुसरा घट उत्पन्न होऊ शकतो. तर कार्याचा नाश करायचा असेल तर काय करावं लागतो? उपादान कारणाचा नाश करावा लागतो. नियम आहे. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. अधोरेखा करा. खाली 1 नंबरची टिप्पणी लिहिली आहे बघा. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो त्याला उपादान कारण म्हणतात. जशी घटात मृत्तिका, मृत्तिका म्हणजे माती. घटामध्ये जशा तऱ्हेने माती असते तर मातीला धरूनच घट निर्माण करायचा असेल तर मातीला पहिलं आणावं लागतं. मातीपासूनच घट बनतो.
घट बनण्यासाठी दगड आणून उपयोग नाही है ना. मग घट उत्पन्न करण्यासाठी काय आणावं लागतं? मातीच आणावी लागते है ना. कारण घटाचं उपादान कारण ज्याच्यापासून घट बनतो, ज्याच्यामध्ये राहून घट बनतो ती मृत्तिका असते. म्हणून घटाचं उपादान कारण, मूळ कारण कोण? मृत्तिका म्हटलं जातं. ही मृत्तिका सगळी नष्ट केल्याशिवाय घन उत्पन्न होणं शक्य नाही है ना. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण कोण आहे? सगळ्या शरीरादी त्रिविध ताप जे आहेत त्या दुःखाचं कारण कोण आहे? आत्मस्वरूप अज्ञान आहे. त्याच्या नाशाने सर्व दुःखे व दुःख साधने यांचा आत्यंतिक नाश होईल. अधोरेखा करा. त्या अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल. इथपर्यंत आपण आज आलो आणि आता 5:30 वाजले.